सदर पोलीस ठाणे हद्दीत 20 वर्षीय तरुणीवर जबरी संभोग प्रकरण उघडकीस आले आहे। प्रोजेक्टमध्ये मदत करण्याचे आश्वासन देत आणि लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने पीडितेवर जबरीने अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। सदर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या 20 वर्षीय पीडित तरुणीची ओळख गोंडवाना चौकातील बैरारामजी टाउन येथील 33 वर्षीय आरोपी विक्की धनराज वंजारी यांच्याशी झाली होती। 15 डिसेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आरोपीने तिला प्रोजेक्टसाठी मदत करतो असे सांगत आपल्या घरातील ऑफिसमध्ये बोलावले। तिथे आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। एवढेच नव्हे तर हा प्रकार कोणालाही सांगू नये अशी धमकीही दिली आहे। नंतर पीडितेला आरोपीचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध असल्याचे समजल्यावर तिने लग्नाबाबत विचारणा केली, मात्र आरोपीने लग्नास नकार दिला। तुला जे करायचंय ते कर अशी धमकी दिली। पीडितेच्या तक्रारीवरनं सदर पोलीस ठाण्यात सहपोलीस निरीक्षक मुलानी यांनी आरोपींविरुद्ध कलम 64, 69, 351 भादवी न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। सदर पोलीस स्टेशनमध्ये काल एका मुलीने 20 वर्षीय तरुणीने तक्रार दिली होती की ती राहते त्या परिसरामध्ये एक मुलगा तिला भेटला होता आणि त्या मुलासोबत तिच्या सुरुवातीला ओळख झाल्यानंतर मैत्रीमध्ये रूपांतर झालं होतं। मुलगी कॉलेजला असल्याने अधूनमधून तो मुलगा तिच्याकडे कॉलेजलाही जात होता। मैत्रीचं रूपांतरानंतर प्रेमात झालं। मुलाने एक दिवशी मुलीला स्वतःच्या घरी बैराजी टाउन या परिसरात बोलावून घेतलं होतं। त्यावेळेस मुलगी तिच्या कॉलेजचा एक प्रोजेक्ट करत असताना मुलाने तिला प्रोजेक्ट करण्यासाठी मदत करतो असं सांगून घरामध्ये थांबून ठेवल्यानंतर प्रोजेक्ट करत असताना त्याने मुलीला तिच्या परवानगीशिवाय किंवा संमतीशिवाय तिच्यासोबत लगट करून तिला नंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवला होता। त्यानंतर काही दिवस मुलीने तिच्यासोबत तो लग्न करणार आहे असं आमिष दाखवल्याने शारीरिक संबंध त्यांच्यासोबत झाले होते। परंतु ज्यावेळेस लग्न करण्यासाठी मुलीने त्याला विचारणा केली असता मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला। त्यामुळे मुलीने त्याच्याविरुद्ध तिला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध केला आणि तिचा बलात्कार केला अशा स्वरूपाची तक्रार दाखल केल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर यातील जो आरोपी आहे त्यास आम्ही ताब्यात घेतलं। विचारपूस केली असता असं लक्षात आलं की यातील आरोपी हा ओबीसी समाजाचा असून यातील मुलगी ही एससी समाज आहे। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याला अॅट्रॉसिटीचे देखील कलम लावण्यात आले। अधिक तपास सदर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुहास जगताप तपास करीत आहेत।